आज आपण आलेलो आहोत सोलापूरच्या सिद्धरामेश्वराच्या मंदिरात. मंदिराकडे येतानाच नजरेस पडतो तो रम्य परिसर. उंच उंच नारळाची झाडं, तलाव आणि त्या तलावात मध्यभागी असलेले सिद्धरामेश्वराचे मंदिर. सिद्धरामेश्वर हे 12व्या शतकातील एक श्रेष्ठ संत, कवी आणि विचारवंत होते. कपिल सिद्ध मल्लिकार्जुन हे सिद्धरामेश्वरांचे गुरु. सिद्धरामेश्वरांमुळे सोलापूरला एक आध्यात्मिक वारसा लाभला. हे सिद्धरामेश्वराचे मंदिर अतिशय पुरातन असून आखीव रेखीव आहे. मंदिराच्या भिंती एखाद्या किल्ल्याच्या तटबंदीप्रमाणे दिसतात. कुंभार कन्येचा योगदंडाशी होणारा प्रतिकात्मक विवाह सोहळा हा दरवर्षी मकर संक्रांतीच्या काळात सिद्धेश्वरची यात्रा म्हणून साजरा केला जातो. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत या 3 दिवसात यात्रा संपन्न होते. या दरम्यान संपूर्ण शहरामध्ये यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असते. ही यात्रा जवळपास महिनाभर चालते आणि संपूर्ण महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशातच म्हटलं तरी चालेल, ही यात्रा गड्ड्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. सभोवती दिसणारा हा तलाव आणि या तलावाचे खंदे पुरस्कर्ते म्हणजे खुद्द सिद्धरामेश्वरच आहेत. सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांचं हे मंदिर एक दैवी उपासना केंद्र आणि एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून सुद्धा बघता येते.
काय कवे कैलासे या उक्तीप्रमाणेच सिद्धरामेश्वराने परिश्रमाला खूप महत्त्व दिलं आहे. सोलापूरचा प्रत्येक व्यक्ती हा सकाळी सिद्धरामेश्वराची आराधना केल्यावरच आपल्या कार्याची सुरुवात करतो. या पवित्र आणि आध्यात्मिक वातावरणाचा आनंद घेऊन आणि सिद्धरामेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन मी आता परतत आहे. पुन्हा भेटूया काहीतरी नवीन घेऊन. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.